हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी बनवते आता खिचडी बनवायला लागले. तर बटाटा तळून घ्यायला लागले. इथं आहे मिरची, तर मिरचीला कट केले आणि साबुदाणा तर रात्री भिजत घातला होता, तर एकदम छान टम्म असा फुगला आहे. तर आम्ही दोघं पण खाणार आहे, म्हणजे त्यांची काही शिवरात्री नाही पण खायचं आहे साबुदाण्याची खिचडी. आणि त्या दोघांसाठी संचित आमचा संडे आहे आज, त्यामुळे निवांत झोपलाय, तरी उठला नाही काय. तरी आता मी सगळेजण फराळ करायला मस्त अशी साबुदाण्याची खिचडी आणि बटाटा पण काढायचा. आता बघा मी ना तांदळाला बोट बनवू. हे बघा आता ना मी याला बोट बनवू का? बघे संचित आमचा आता उठलाय, तवाच उठलाय. मी बसले इच्छुने आत हे ना. आता संचितला नाश्ता करायचा काहीतरी. ओके, तोपर्यंत मी करून घेते. नारळ घ्यायचा आहे, तर आम्ही आता आलोय. माझं आणि महाशिवरात्री आणि कोरटीला आलोय. बापरे, गर्दी भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे. मला दाखवते. आणि इथूनच मग आता जाणार आहे आम्ही सोनक्याला. तर एका रोडवरच आहे, तर एंट्री कुठून आतमध्ये काय कळे नाही. आम्हाला दाखवते पण तुम्हाला कसं आहे. गर्दी खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी आहे. हे बघा असं आहे. चला चल चल. काय आहे कवर काय होय, नारळ आहे काळे. ओम नमः शिवाय. गर्दी आहे सगळी एकंदरीत. तरी असं आहे. चला आता गर्दी भरपूर आहे आणि दर्शन घेऊन येतो आता. हे बघा इथं प्रसाद पण आहे सगळ्यांना. साबुदाण्याची खिचडी वाटप चालू आहे इथं. तर आई म्हणलं ते लवकर आलं तर मिळतं. हां, त्यामुळे आता शिवाने आपल्याला मिळाली. काढा इकडं तर अशी गर्दी आहे. नाही लाईनी नाही बाबा, वेळ लागेल भरपूर. आता आपण बाहेरनं दर्शन घेऊन जाऊया आता. त्यामुळं नारळ फोडायचं, सगळे नारळ फोडते तिथं. नंदी वगैरे आहे. आणि इथं ना सगळीकडं प्रसाद बनवतात, गरम गरम इथं बनवतात साबुदाण्याची खिचडी. आणि तिकडं आता मी मगाशी दाखवलं तर तिथं वाटप करते, असे देतात खिचडी साबुदाण्याची. घे प्लेट, घे प्लेट, चल घे. हां चल. असंच मंदिरात प्रसाद आहे म्हणून. चल. इथं पण आहे महाप्रसाद, 2 ठिकाणी आहेत. तर मी हा खाल्ला, मला तांबडं तिखट मला जरा आवडतं खायला. डस्टबिन पण ठेवलेत. सगळे मुलं खुश. बनाना, इकडं बनाना वगैरे पण देतात. गर्दी खूप जास्त आहे. तर झालं आमचं आता निघणार आहे थोड्या वेळाने. संचितला म्हणलं मला चोकोबार खायचं आहे, त्याला काहीच घेतलं नाही मी, त्याला आवडलं नाही. त्यामुळे मला काहीतरी घे म्हणलं चोकोबार खायचं. तर मग इथून आता डायरेक्ट जायचं सोनक्याला. तर आम्ही घरी आलो आहे आणि गेल्या वेळेस असं ढीक करून ठेवलं ते सगळे. हा लिंबाचा पाला आहे तर त्याचा, तर ते मी म्हणलं जाळून टाकूया आपण, उडून जाते. हे बघ इकडं किती उडत गेले. तिथं ढीक करून ठेवलं होतं, तिथून वडून इथं आणून ठेवलं आहे. मग हा आता जळलं की मग आहे तोपर्यंत जवळ द्यायचं आणि विजवायचं. नंतर तर इकडचा मी आता जायला एक बघा हे असं पानं सगळं पडलं तेव्हा इथे एक होता. तर हा मी जाळून याला पण विजवून ठेवलं आहे सगळं. आता हा खूप म्हणजे खूप मोठा असा ढीक होता. आता उन्हाळ्यात पाला पडतोय म्हणा, पण ठेवला असं पाक त्या भिंतीला पाक असं कट्ट्याला टेकायला लागला. तेवढा उंच ढीग झाला होता तो. मग हा
आपण जळतोय तोपर्यंत मग विजवून टाकायचं नंतर. हे काय असलं झाड कशात आहे वेगळंच वाटतंय. फुलं आलेत, नाहीतर शेंगा आहेत. आणि एकदम उन्हाने वाळून वाळून खड्ड असं वाळून गेले, त्यामुळे किती जावं लागतंय. आणि मी सळी पण आणली. ही सळी, या सळीने असं थोडंसं हलवलं तर मग गळते चांगलं. अजून थोडं हलवायचं. मी काम लावले, कळलं का? चल गाडी बसू नकोस आता. चला तर अरे चावी राहिलीच कॅनाची. गाडी चावी कुठे आहे ते बघ. लॉक केलेले, कुलूप लॉक केले ते आपल्या लक्षात नाही की. बघ बरं, ती लॉक केलेली ती चावी घेऊन ये. कुठे आहे बघून जा. कुठे? मग तिथंच असेल बेडवर खाटेवर वगैरे. बघ बरं. तर हे लॉक केलं आणि हे लॉक केलेलं काय लक्षातच नाही की माझ्या लॉक आहे ते. त्या अगोदर वाटेकरी राहत होते आमचे, त्यामुळे उघडच असायचं. आंबे तर केवढे झाले बघू. आंबे काय बघितले नाहीत आल्यापासून. हे लिंबाचं झाड आहे आमचं, आणि एखादं दुसरंचं लिंबू पण आहे. आंबे आंबे आंब्यांना हे बघा, हा तर मोहर बघून गेला. आंबे मोठे व्हायला लागले बघा, बघत बघत केवढे झाले छानसा. तो हे तर हे आहे आमचा रसाच आंबा. मोहर जास्त पडलाय खाली, त्यामुळे आवाज येतोय. बापरे, कलमी आंबे फास्ट, एकदम फास्ट मोठे व्हायला लागलेत. हे बघा असा. इथं येते का लॉक काढता तुला? होय रे संचित बाळा. हा वेल. मी किती विचारलं की वेल कशाच आहे, कशाच आहे, कशाच आहे, पण कुणी काही मला सांगितलं काय नाही. तर हा वेल आहे. शेवटी कळलं, दोडक्याचा वेल आहे. दोडके लागले. तर दोडक्याच्या वेलला दोडके लागले आणि वेल असं वरती चाललाय. तर मी आता एक फोटो काढते आणि व्हिडिओ पण काढते आईंना दाखवायला. इथं हे छोटंसं शेळीचं पिल्लू खायला लागले. गवत कसं खाते. नवीनच म्हणजे आताच झाले बहुतेक, एकदम छोटं लहान आहे. आणि शेळ्या पण आहेत. राहू दे तोपर्यंत. चला, आणि ही आहे आमची मका. तर आता कोळी कंस लागले असतील, पण मला आज खायला येत नाही, कारण आज आहे शिवरात्रीचा उपवास. त्यामुळे उद्या सकाळी खायचे. तुडून नाही लागले सगळे वाटतं. मका तर विकले पण वाटतं. काय रे हमें तो कुछ भी नहीं पता होता. बनवायला येते आता, पण राहू दे, काय करू नको. चला काय मक्याची कणसं पटापट चांगले बघून काढून घेऊया, हे ना. खाली विहिरीत जायचं का? कुठे विहिरीत? वीर पिकली का चांगली? प्लीज. वाव, एकदम मस्त आलेत कंस खायला. मी इकडचं हे बघतो. इथं ठेव काढून. तर खाण्यासारखे छान कोवळे कंस आलेत. आता विकली वाटते ही, पण मला काय माहिती नाही. आता कमी झाली सगळी एवढी म्हटल्यावर. मी गेले चालतं तेव्हा हे काय पडते असलं. हा, तर आम्ही हावऱ्यासारखी एवढी कंस काढलेत, हे ना. कारण नंतर आम्ही आता पुढच्या संडेला येईपर्यंत हे कंस पूर्ण पुढं जातात. आता खायला येत नाही ते. त्यामुळे मी उद्या जाणार आहे मुहूदला, पण थोडीशी तिकडं पण द्यायची खायला. तिकडे थोडी घेऊन जाऊया की. हो निवे की. तुला काय वाटतंय? न्यायचं ना? नीट ठेव की व्यवस्थित. असं कसं पण नसतं बसत. हांग बघ असं. हांग बघ. जमते की पिल्लेला आमच्या रे, जमते. हा, हलवायचं नाही आता, ठेवायचं त्याच्यावर. ऊन लागते का? घाम यायला लागलं ना. घरी गेल्या आंघोळ करा, ठीक आहे. घरी गेल्या आंघोळ करा, ठीक आहे. ठीक आहे. ठेवा. काढले भरपूर झाले काय कंस. जास्त झाली ग, बॅग भरायला लागली. होय ना.
मग काय तर बाकीचं सामानाचं कसं भरायचं? बाकीचं सामान पाण्याची बॉटल टिफिन आता केळी आहे घेतली ते 2 हातात टाका 2 आहेत 3 आहेत ना ही नाही, ही मी काढली एवढी मोठी. हां असं ते ठेवा दादांनी राहिली. हम्म. इथं ना बॅग. ठेवा जा ना यार. कसं पण ठेवलं अरे राहू दे मी घेते संचित ओझ आहे खूप त्याच्यात ओझ आहे म्हणलं की ऐकते का पूर्ण आगाऊपणा करत चाललंय थांब मी घेते राहू दे होय लेकराकडं कसं दिले तसं काय माझं काय सावत्रच आहे काय असं पप्पा म्हणायला लागलेत हे ना संचित त्याला नकोच म्हणलं होतं की मी ते कशाला लॉक करायचं डबल मोकळंच ठेवायचं होतं ना रिकामच गेट तर आता 5:45 वाजल्या आणि आम्ही आता निघालो येताना उन्हात आलं होतं त्यामुळे म्हणलं आज आता ऊन कमी झाल्याशिवाय निघायचं नाही संचितला आमच्या पाहिजे कशाला पाहिजे असतं काय माहिती हे असं आणलंय तिथं. ग्रीन ग्रीन वास येतोय जरा वेगळाच पानांचा कशाला पाहिजेत रे हो झालं घेतलंय सगळं बाहेर असं दे इकडं. थँक्यू. तोंड बघा कसं झालंय खाली हा चला काय जा का नीट. आता काय घरी गेलं फ्रेश ओके इकडे आंघोळ कर. एक दाट यायला लागला. अरे बाप रे व्हाईट कलरचा शर्ट किती घाण केलाय निघणार का आता? हे का दात यायला लागले. दात पडले संचीच्या आमच्या हे बघा पडलेत कसे पडलेत दात आणि आता गुल्लक हे बघा गुल्लक. गल्लाक झालाय पैसे टाका काय ना त्याच्यात है ना शहर हमने तर आता काय म्हणताय काय घेतलं का गोगल. गॉगल तुमच्या एकट्याचाच होता संचितने नाही आणला आणि तू तर चष्मा. माझा तर चष्मे चष्मा सांग आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओचा शेवट आता इथंच आता नेलेली कणसं शिजवायची घरी जाऊन त्यांना कणसं द्यायची खायला मी तर काही जेवण नाही करणार संचितला बघू आता आई दादांना काय असेल ते असेल तर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा बाय